अगदी मोजक्या आणि कमी म्हणजे शिल्लक राहिलेल्या साहित्यापासून आज मी तुम्हाला अगदी मस्तपैकी स्वादिष्ट आणि झटपट बनणारी आणि चटपटीत अशी भाजी बनवून दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 1.5 चमचा तेल तापवून घेतलेलं आहे। तर ही भाजी अगदी पटकन होते, कमी साहित्यात होते आणि स्वादिष्ट होते। नक्की एकदा बनवून बघा। तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकली आहे, जिरं टाकून घेतलेलं आहे। ते छान तडतडलं की त्यात 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। लसूण हा बारीक चिरूनच घाला, ठेचून घालू शकतात, पण बारीक चिरून घाला म्हणजे खाताना जेव्हा दाताखाली लसूण वगैरे येतो तेव्हा छान चव येते। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी इथे उभा पातळ चिरून घेतलेला होता, तर तो टाकून घेतलेला आहे। मोठा कांदा होता थोडा, जर छोटे घेतले तर तुम्ही 2 घ्या। तर तो कांदा आता आपल्याला छान असा थोडा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप आपल्याला त्याला जाळायचं म्हणजे काळा करायचा नाही, त्याचा रंग थोडा बदलेल तोपर्यंत बघू शकतात रंग थोडा बदललेला आहे। आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये 1 बटाटा मी तशाच पद्धतीने उभे थोडे पातळ काप केले आहे। अगदीच बारीक पातळ पण नाही, मीडियम साईजचे आहेत, पण छोटे काप करून घेतले आहेत, ते टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल ते तुम्ही टाकू शकता, शिमला मिरची, गाजर वगैरे ते। तर आता बघा 2 मिनटं मी हे असं स्लो फ्लेमवर वाफवून घेतलं। 2 मिनटानंतर आपण यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आहेत, ते देखील उभे पातळ काप करून घेतले आहेत। तर तुम्ही टोमॅटो देखील छोटे असले तर 2 घ्या आणि मोठे असले, काही टोमॅटो फार मोठे असतात तर 1 घेतला तरी चालेल। आता टोमॅटो टाकून मी पुन्हा मिनिटभर हे छान वाफवून घेणार आहे। आता हे वाफवून झालेलं आहे बघा, आपलं मिनिटभर झालेलं आहे। कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे, छान असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। कसुरी मेथी टाकल्याने काय होतं, याची टेस्ट छान लागते। आपलं हे सर्व साहित्य छान म्हणजे परतून झालं आहे, वाफून झालं आहे। आता यात मसाले काय घालायचे आहेत, आपण अगदी मोजके आहेत। धनेपूड घेतले आहे 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घेतली आहे। मसाले मी यामध्ये दुसरा म्हणजे गरम मसाला वगैरे काहीच घातलेलं नाही, तुम्ही टाकू शकतात, पण नाही टाकलं तरी देखील चालेल। आता हे सर्व सुके मसाले यात घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत। खूप छान लागते ही भाजी, एकदा नक्की बनवून बघा। आपण डाळ भात वगैरे कधी कंटाळा येतो तर डाळ भात बनवतो, त्यासोबत खायला तोंडी लावायला तुम्ही ही भाजी बनवू शकतात, किंवा मग भाकरीसोबत नुसते अशी भाजी बनवली तरी देखील चालेल। चवीनुसार मीठ आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसायला देखील म्हणजे तुम्ही बघत असाल किती छान दिसते भाजी। आता बघा हे छान असं परतून झालेलं आहे। यामध्ये मी आता 3 ते 4 पोहे खायचं जे छोटे चम्मच असते आपले, तर 4 चम्मच मी इथे शेंगदाण्यांचं, भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकलं आहे। तुम्ही कच्च्या शेंगदाण्यांचं देखील टाकू शकतात, पण माझ्याकडे होतं म्हणून मी त्या टाकलं आहे। पुन्हा अर्धा मिनिट मी छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये चटपटीत होण्यासाठी मी 2 ते 3 चम्मच फ्रेश ताजं दही घेतलं आहे। आंबट दही घेऊ नका, जास्त आंबट घेतलं तर याची चव बिघडेल, त्यामुळे ताजं दही घ्या। आणि हे घरगुती दही आहे, मी घरीच लावते दही, तर ते टाकून छान मिक्स करून घेतलं आहे। आणि यामध्ये आपल्याला आता हे थोडं अजून शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। फक्त मी 2-3 चम्मच पाणी म्हणजे पाव वाटीपेक्षा देखील कमी पाणी टाकलं आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट हे शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। तर इथे मी आता झाकण ठेवून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटानंतर आपली ही मस्तपैकी पौष्टिक आणि चटकदार चटपटीत अशी ही भाजी तयार होते। नक्की एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सगळे अगदी आवडीने खातील, लहान मुलं देखील आवडीने खातात। दही टाकल्याने याची टेस्ट थोडी चटपटीत होते म्हणून नक्कीच सगळे खातील। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर, नसेल तर स्किप करू शकतात, पण असली तर नक्कीच टाका। तर बघा हा व्हिडिओ नक्की एकदा बघा, अशी भाजी नक्की बनवून बघा। कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। आणि कमेंटद्वारे नक्की तुम्ही कळवत जा तुम्हाला अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील।
आणि तुम्हाला जर का व्हिडिओमध्ये काही वाटलं तर ते देखील नक्की कळवा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.